नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण श्री राईतकर सरांनी केलेली जी समीक्षा आहे डॉक्टर साधना भवटे कवयित्री यांची बाप कविता ती आपण वाचणार आहोत। कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर प्रेम करतोच। त्यामध्ये काही सदस्याचे प्रेम प्रगट असते तर काही सदस्याचे प्रेम अप्रगट स्वरूपाचे असते। मात्र कुटुंब हे प्रेमाच्या धाग्याने सर्व सदस्यांना एकत्र गुंफून बनवलेली एक सदस्यमाला असते असे म्हणावे लागेल। या सदस्यमालेमधला महत्त्वाचा घटक म्हणजे बाप होय। बापविषयी समाजामध्ये पारंपरिक पद्धतीने अशा काही समजुती निर्माण करून ठेवलेल्या आहेत की म्हणून अनेकदा बाप हा शब्द पाषाण हृदयी वाटतो, परंतु अशा या पाषाण हृदयी बापाच्या हृदयामध्ये अमृतासारखे प्रेम असते। या संदर्भामध्ये बापाचे बापपण व्यक्त करताना बापातील मातृहृदय हे बुलढाणा येथील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व संवेदनशील कवयित्री डॉक्टर साधना अशोक भवटे यांनी त्यांच्या बाप या कवितेमध्ये व्यक्त केले आहे। आईचा त्याग खूप ठिकाणी लिहिला जातो आणि बोलल्या जातो, पण बापाच्या त्यागाचं काय? बाप कसा असतो कोणाला सांगता येईल का? ज्या पद्धतीने आपण आईचा त्याग समाजासमोर मांडतो त्याच पद्धतीने बापाचा त्याग आपल्याला मांडता येईल का, असे प्रश्न वाचकांना कवयित्री डॉक्टर साधना भवटे यांनी कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये विचारले आहेत। हे प्रश्न विचारताना त्यांनी स्वतः मुलांच्या जीवनामधील बापाचा त्याग मान्य केला आहे असे दिसते। सोबतच कवयित्रीने मायेचा त्याग आणि बापाचा त्याग याची तुलना करताना त्यामधील तुलना न दाखवता साम्य दाखवत वाचकांच्या समोर प्रश्न निर्माण करून त्यांना बोलते भा आणि बापाचा त्याग समजून तो समाजाला सांगा असा जणू काही आग्रह कवयित्रीने कवितेमधील पुढील ओळीतून केला आहे असे वाटते। कसा असतो हा बाप कोणास सांगता येईल का? मायवानी बापाचाही त्याग मांडता येईल का? बाप कुटुंबातील वटवृक्ष असतो। वटवृक्ष या शब्दापासून कवयित्रीने कुटुंबाप्रती बापाचा असलेल्या विविध आणि विस्तारित स्वरूपातील भूमिका व्यक्त केल्या आहेत असे वाटते। त्यांचं कर्तृत्व आणि कुटुंबाप्रती असलेली माया व्यक्त करण्यासाठी वटवृक्ष या शब्दाचा प्रयोग कवयित्रीने केला असावा असेही वाटते। वटवृक्षासारखा असलेला बाप आणि त्यांच्या सावलीत सर्व कुटुंब आनंदाने राहते। वटवृक्षाच्या सावलीमध्ये जशी कोणत्याही प्रकारच्या उन्हाची झळ ही वटवृक्षाच्या खाली बसलेल्या व्यक्तीला लागत नाही, त्याचप्रमाणे बाप हा वटवृक्षासारखा असतो। बाप हा शब्द जोपर्यंत व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे तोपर्यंत त्याला कुठल्याही परिस्थितीचे चटके सहन करावे लागत नाही, कारण कुटुंबावर किंवा आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारच्या संकटी आली तरी त्या सर्व संकटांना समोर जात सर्व संकटे निमूटपणे सोसणारा कुटुंबातील वटवृक्ष म्हणजे बाप होय। ऊन, वारा आणि पाणी हे कवितेतील शब्द जीवनातील संकटे आणि अडचणी व्यक्त करणारे आहेत। थोडक्यात मुलांवर आणि कुटुंबांवर कोणत्याही प्रकारची संकटे आली तर त्या संकटाचा प्रतिकार करून सदैव आपल्या मुलांसाठी मायेची सावली निर्माण करणारा कुटुंबांबद्दल एकमेव व्यक्ती म्हणजे बाप होय। वटवृक्षाची उपमा देऊन कवयित्रीने बापाचं मोठेपण हे कवितेतील पुढील ओळींमध्ये व्यक्त केले आहे। वटवृक्ष असतो तो, त्याच्या छायेत आपण, ऊन वारा पाणी सोसे कधी सांगेना कारण। मुलांवर आणि कुटुंबांवर येणाऱ्या संकटांचा सामना करणारी ढाल म्हणजे बाप होय। कोणत्याही प्रकारचे आणि कसलेही संकट जर घरावर येत असेल तर त्या संकटांचा सामना करत संकटांना परतून लावणारा बाप हा संकटाची कुठलीही झळ आपल्या कुटुंबाला लागू देत नाही। या संकटांमुळे आपल्या कुटुंबाचा कणा वाकणार नाही याची विशेष काळजी घेणारा हा बाप आहे। आपल्या कुटुंबावर आणि मुलांवर कुठल्याही प्रकारची संकटांमुळे आणि समस्येमुळे वाकण्याची मानसिकता निर्माण व्हायला नको याची काळजी घेणारा बाप कवयित्रीने कवितेतील पुढील ओळीमधून व्यक्त केला आहे। कधी संकटाची झळ घरा लागू नाही देई, कणा त्यांच्या कुटुंबाचा कधी वाकू नाही देई। खरं म्हणजे बाप हा कुटुंबाचा कणा आहे। अख्खं कुटुंब हे बापाच्या आधाराने आपलं जीवन जगत असते। मुलांसाठी आणि मुलींसाठी बाप हा जगण्याचा श्वास असतो। बापाचा स्वभाव आणि बापाचं मन हे अनेकदा आपल्याला नारळसारखं वाटते, म्हणजे कडक शिस्त असलेला, कडक स्वभावाचा, रागीट वाटणारा, वेळ प्रसंगी मुलांना पिटणारा हा बाप नारळासारखा असतो। नारळाचं वरील आवरण जरी कडक वाटत असलं तरी नारळातलं पाणी गोड असतं। त्याचप्रमाणे कडक वाटणारा बाप हा मनाने आणि भावनेने गोड असतो। बाह्य स्वरूपामध्ये दगडाप्रमाणे दिसणारा बाप व्यक्त करताना कवयित्रीने पाषाण या शब्दाचा उपयोग केला आहे। पाषाण हा शब्द अतिशय कडक अशा अर्थाने कवयित्रीने उपयोगात आणला असावा असे वाटते, परंतु असा हा पाषाणासारखा दिसणारा बाप पाषाण हृदय नाही तर त्याचे हृदय हे अमृतावाणी आहे। बापाच्या हृदयामध्ये मुलांच्या आणि कुटुंबाच्या प्रेमाचा झरा अखंड वाहणारा असून त्याच्या प्रत्येक कृतीतून
तो आपल्या मुलांवर अमृताचा वर्षाव करत असतो, असा काहीसा अर्थ कवयित्रीला व्यक्त करावयाचा असेल असे वाटते. बापाच्या हृदयातील न आटणारा, मुलांसाठी असलेला अमृतासारखा प्रेमाचा झरा हा कवयित्रीने कवितेच्या पुढील ओळींमध्ये शब्दबद्ध केला आहे. बाप मनाने नारळ, नारळात गोड पाणी, बाह्य दिसे तो पाषाण, असे अमृतावाणी. बापामधील बापपण व्यक्त करत असताना कवयित्रीने बापातील मातृहृदय वाचकांसमोर प्रकट केले आहे. बाप व्यक्त करीत असताना आणि बापातील मातृहृदय वाचकांसमोर मांडत असताना कवयित्रीला कदाचित असे वाटले असावे की वाचकांसमोर काही प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्यामुळे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचकांना न देता त्यांना ती उत्तरे मिळावीत त्यांच्यासाठी कवयित्रीने वाचकांना सांगितले की कधीतरी तुम्ही आपल्या बापाची गळाभेट घ्या, परंतु या भेटीमध्ये बापाची भेट बाप म्हणून न घेता ती भेट मायसारखी घ्या. म्हणजे मातृहृदय बाप समजून घेण्यासाठी मायच्या भावनेने गळाभेट घ्या. म्हणजे तुम्हाला बापामध्ये असलेलं मातृहृदय याची जाणीव होईल. बापाला अनेक दुःख आणि संकटे झेलताना झालेल्या अतोनात यातना आणि अनुभवलेलं दुःख याची जाणीव तुम्हाला होईल. तुम्ही जेव्हा बापाची गळाभेट घ्याल त्यावेळेला त्याला वाटेल की माझं दुःख समजून घेणारे कोणीतरी आहे आणि त्याच्या दुःखाच्या वाटा मोकळ्या होतील. त्याला हलकं वाटेल, मोकळं वाटेल आणि आपलाही विचार आपली मुलं व आपल्या मुली करतात याचा आनंद त्याला होईल. बापाला समजून प्रत्येक मुलांनी बापाला भावनिक आधार द्यावा, अशा प्रकारचा आशय व्यक्त करणाऱ्या कवितेतील पुढील ओळी आहेत. कधी बापालाही तुम्ही मायवानी गळे भेटा, पहा त्याच्याही दुःखाला कशा फुटतील वाटा. बाह्य स्वरूपामध्ये दिसणारा बाप आणि अंतरंगातील असलेला बाप अशा दोन्ही स्वरूपाचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेमध्ये केले असून अंतरंगातील बाप प्रत्येक मुलांनी समजून घ्यावा असा अप्रत्यक्षरित्या उपदेश कवयित्रीने वाचकांना केला आहे असे वाटते. धन्यवाद.